नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कालचा व्हिडिओ आहे, म्हणजे काल होती आपली गुरुपौर्णिमा. तर कालच्या दिवशी छान अशी बघा सकाळी पहिले मी रांगोळी काढली, लेपन केलं. कारण पौर्णिमेला तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमेला खूप भर असतो चांगल्या गोष्टींचा, चांगल्या शक्तींचा. तर त्यामुळे पौर्णिमेला ज्या ज्या बऱ्याच सेवा तुम्हाला करता येतील ना, तितक्या सेवा तुम्ही करत जा. आणि लेपन तर उंबरठ्याचं लेपन तर नक्कीच करत जा. उंबरठ्याचं लेपन कसं करायचं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मागच्या वेळी जेव्हा मी उंबरठ्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता याच्या आधीचा, तेव्हा बरेच प्रश्न विचारण्यात आले लेपनाबद्दल, उंबरठ्याबद्दल. तर उंबरठ्याबद्दल ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तर मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आज सकाळी ना माझी अगदीच अशी नजर गेली पटकन, तर इथे एक छान असं गोंडस असं फूल दिसलं. हे रेन लिलीचं झाड आहे. आणि जेव्हा मी आणलं होतं ना सुरुवातीला, तेव्हा एकदाच फूल आलं होतं आणि त्यानंतर आत्ता ह्याला फुल आलंय. बघा किती सुंदर आणि गोड फूल आहे. तर सकाळी सकाळी पहिले सर्व, आज पौर्णिमा आहे तर आज सगळंच असं स्वच्छ आणि असं उजळवलं होतं मस्त. तर सर्व घासून व्यवस्थित देव वगैरे, देवांची भांडी सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या. आणि त्यानंतर मंदिर पहिले संपूर्ण स्वच्छ केलं. पौर्णिमेच्या दिवशी ना तुम्ही जेव्हा लादी पण पुसता ना, तर लादीमध्ये सुद्धा म्हणजे लादीच्या पाण्यामध्ये पुसण्याच्या गोमूत्र, खडा मीठ आणि थोडीशी किंचितशी हळद. हळद नाही घातलीत तरी चालेल, पण गोमूत्र आणि खडा मीठ नक्की घालत जा. आणि संपूर्ण घर आहे ना त्या पाण्यानेच तुम्ही स्वच्छ करत जा. बघा त्याचा खूप वेगळा प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या घरातली जी पण काही कटकट नेगेटिव्हिटी ज्याही गोष्टी असतात ना, त्या बाहेर जाण्यासाठी मदत होते. तर त्यानंतर मी देवांची व्यवस्थित पहिले मांडणी करून घेतली. आज महालक्ष्मी आईची सुद्धा सेवा मला करायची आहे. पौर्णिमेला बऱ्याच सेवा तुम्हाला करता येतात. बरेच जण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची सेवा करतात. आणि खरं सांगते की जसे आपण एखादे मुहूर्त असतात आणि मुहूर्तावरती आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा ती जास्त लाभदायक ठरते. तसंच पौर्णिमेच्या बाबतीत असतं. पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ज्या ज्या सेवा कराल ना, त्यांचं फळ जे आहे ना ते 10 पटीने तुम्हाला चांगलं मिळत असतं. तर गजरे आणले होते वेगवेगळे, त्यामध्ये हा सुंदर आणि सुवासिक असा जाईचा गजरा होता. तर म्हणून मी आज महालक्ष्मी आईला जाईचा गजरा घातला आणि इतका संपूर्ण घरामध्ये त्याचा सुवास, असा सुगंध असा दरवळला होता छान. हा महालक्ष्मी आईचा फोटो जो मी मंदिरात ठेवलाय ना, त्यामुळे मंदिराची शोभा आणखीन 10 पटीने वाढली आणि खूपच छान असं प्रसन्न वाटतं आई अंबाबाईकडे बघितल्यानंतर. तर आज महालक्ष्मी आईचं जे धनलक्ष्मी कुंचनची सेवा असते तर ती पण मी करणार आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या ज्या समया आहेत माझ्याकडे, तर आज मी म्हंटल पूजा वेगळी खाली मांडण्यापेक्षा मंदिरामध्येच मांडे. आणि कारण त्यामुळे ना सगळे देव असे एकत्र खूप छान वाटतात. आणि स्वामींचीच पूजा फक्त म्हणजे मांडायची होती, तर त्यामुळे म्हटलं की पुढेच देवाऱ्याच्या पुढे जाते, देवघराच्या पुढे सुद्धा बरीचशी छान अशी जागा आहे, तर त्याच्यामुळे तिथेच पूजा व्यवस्थित मांडता येईल. तर आपल्या आयुष्यातले आपले सर्वात पहिले जे गुरु असतात ना, ते म्हणजे आपले आई वडील. सर्वात पहिली गुरु ती म्हणजे आई, त्यानंतर आई वडील, त्यानंतर आपले शिक्षक, त्यानंतर तुमचे पुढे पुढे जसे जसे जे जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी शिकवतात, ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असतं, तर ते सर्व सर्व आपले गुरुच असतात. पण एक आपलं जे म्हणतात ना, आपण एक अधिष्ठान मानतो ज्यांना, की ज्यांच्यावर आपण आपले सगळे सुख दुःख सगळ्या गोष्टी सोपवून देतो, तर ते असतात आपले आध्यात्मिक गुरु. आणि तसेच स्वामी महाराज मला भेटले, तिथपासून माझ्या आयुष्यात म्हणजे माझं आयुष्यच बदलून गेलंय संपूर्णपणे. तर म्हणून गुरूंना आपण प्रत्येक गोष्टीची जशी कृतज्ञता व्यक्त करत असतो, तशी गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, तो म्हणजेच गुरुपौर्णिमा.
तर आज माझ्याकडे महाविष्णूंची म्हणजे लक्ष्मीनारायणाची सुद्धा मूर्ती आहे, तर त्यांना सुद्धा छान अभिषेक केला. त्यानंतर महालक्ष्मी आईच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक केला. म्हणजे जसं पौर्णिमेला म्हटलं जातं की पौर्णिमेला महाविष्णूंची म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करणं खूप खूप फलदायी असतं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की कुठलीही सेवा करा, तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही निस्वार्थ वृत्तीने जेव्हा सेवा करता ना, तेव्हा ती सेवा आणखीन जास्त फलद्रूप होते. महालक्ष्मी आईच्या बऱ्याच सेवा आहेत आणि पौर्णिमेला असं म्हटलं जातं की देवींच्या ज्या शक्ती असतात ना, त्या खूप अशा जागृत झालेल्या असतात आणि खूप प्रभावी असतात. तर त्यामुळे पौर्णिमेला तुम्हाला ज्याही देवींच्या सेवा करायच्या असतात, तुमच्या कुलदेवीची सेवा करायची असेल, महालक्ष्मी आईची सेवा करायची असेल, तर त्या तुम्ही पौर्णिमेला करा. बघा, त्या आणखीन खूप 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 प्रभावी ठरतात त्या सेवा. हे जे आपण अभिषेक करतो ना, तर ज्या ज्या देवांचे तुम्ही अभिषेक करताय, तर आता श्री देवतांचे करताय तर तुम्ही श्री सूक्तम म्हणा, महालक्ष्मीचं करताना तर श्री सूक्तमच म्हणा. नसेल येत तर तुम्ही महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, विष्णूंची सेवा करताना, स्वामींचा अभिषेक करताना तुम्ही काही येत नसेल तर श्री स्वामी समर्थ बस एवढा जरी त्याच्यामध्ये स्तोत्राचं पठण केलं, नाहीतर पुरुष सूक्तम तुम्हाला जमत असेल तर त्याचं पठण केलं तर अति उत्तम. तर तुम्ही बघत असाल की अभिषेक केल्यानंतर देवी आईचं रूप जे आहे ना, ते अगदी असं खुलून आल्यासारखं मला वाटतं आणि हळदीने त्याचा परिणाम खूप म्हणजे हळदीमुळे ते आणखीनच खूप छान वाटतंय. तर स्वामींचं जे मांडणार आहे ना, मांडणी करणार आहे, तर ते मी आज इथेच करणार आहे मंदिरामध्येच. कारण म्हणून मी ज्या समया आहेत त्या वरतीच लावल्या आहेत मंदिराच्या, म्हणजे खालची जी जागा आहे मंदिराची ती छानपैकी मोकळी राहील. तर स्वामींचं स्नान झालं, अभिषेक झाला, त्यानंतर छान स्वामींना गंध लावते मी आता. तर गंध लावताना ना माझी नेहमी स्वामी परीक्षा घेतात. कधी एका क्षणात मस्त लागलं जातं आणि कधी कधी खूप वेळा ते खाली पाडत राहतात, तर खूप वेळा ते सारखं लावावं लागतं. तर बघा स्वामी महाराज कसे छान दिसत आहेत आपले. आता स्वामी महाराजांची जी पण पुढची तयारी आहे ना, ती सगळी करून घेऊ आपण. बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की ताई, आम्ही जॉबला जातो, वेळ नसतो, तर वेळेअभावी एवढी सगळी पूजा करणं आम्हाला जमत नाही. तर मी तुम्हाला सांगेन की फक्त आणि फक्त नामजप करा आणि तुम्हाला जमत असेल तर संध्याकाळी येताना किंवा सकाळी जायच्या आधी तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टीत बघा, फक्त करणंच खूप सारं खूप मोठं. मला वेळ आहे तर मी करते, पण ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी सांगते की फक्त बघून दुसरा करतोय म्हणून मी करू असं नाहीये. तुमच्या मनात जी एक इच्छा जागृत होते करण्याची, ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण जी गोष्ट करत असतो ना, तीच आणि जी मनापासून करत असतो ना, तीच देवापर्यंत पोहोचत असते. तर स्वामींना आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ, गुलाबाचं फूल आणि खडी साखर ही ठेवावीच. म्हणजे स्वामींना हे ठेवून आपण प्रार्थना करायचे. तर हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की कशी प्रार्थना करायची, आपण कसं काय सांगायचंय स्वामींना, आपला कारभार कसा त्यांच्यावरती सोपवायचा आहे. तर आजची पूजा खरंच इतकी इतकी सुंदर, मी स्वतः माझ्या पूजेची म्हणजे मला असं वाटतं माझीच दृष्ट लागेल, इतकी सुंदर पूजा वाटत होती. कारण समया, सगळे गजरे आणि एकूणच असं मंदिर खूप छान फुलून आलं होतं मस्त. आणि स्वामी पण ना खूप असे प्रसन्न आणि हसरे वाटत होते एकदम. तर ही जी माझ्याकडे फ्रेम आहे तर ही पण मी खाली ठेवली तिथे.
परमानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कण्ठाटोपी च मालाधरणकमण्डलूदरं कट्याङ्करक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारक पाहि मां पाहि मां पाहि मां। त्यानंतर आजची जी धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा होती ती सेवा करायला घेतली। तर अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी अशी ही सेवा आहे। तर हे कुंचनच्या बाबतीत म्हणजे या सेवेच्या बाबतीत अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तुम्ही मागचे थोडेसे व्हिडिओ बघा, मी कुठून घेतलंय, कसं घेतलंय, मी कुठून घेतलंय तिथूनच घ्यायचंय असंही नाहीये। तुम्हाला जिथून जसं अवेलेबल असेल, होत असेल, जसं परवडत असेल तसं तुम्ही हे कुंचन किंवा त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊ शकता। तर बघा ह्याच्यामध्ये हे जे सगळ्या गोष्टी असतात ना, हे कुंचन फक्त भरायचं असतं। दाक्षिणात्य भागामध्ये ही सेवा त्यांच्याकडे म्हणजे हे जे कुंचन आहे ना, हे तुम्हाला देवघरात त्यांच्या नेहमी दिसत राहील, कारण त्यांच्याकडे खूप प्रभावी ही सेवा मानली जाते आणि कुंचन देवघरामध्येच ठेवलं जातं। पण मी काय करते की ही कुंचनची सेवा झाली, कुंचन दुसऱ्या दिवशी जे आहे ते असंच थोडंसं तांदूळ घ्यायचे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू कुंचनमध्येच ठेवायच्या आणि हे कुंचन तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं। जर तुम्ही कुंचनची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केली आणि त्यानंतर सुद्धा कुंचन तुम्ही देवघरातच ठेवलं तर ती उत्तर पूजा पूर्ण होत नाही आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण सेवा करायला जातो तेव्हा नव्याने आपण परत ती सेवा केली जाते, आपल्याकडून ती घडली जाते। तर म्हणून कुंचनची उत्तर पूजा झाल्यानंतर कुंचन तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा। तर ही धनलक्ष्मी कुंचन अशी ही सेवा आहे। म्हणून आपल्या घरातल्या धनाची वृद्धी होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, सौख्य सगळ्यांची वृद्धी होण्यासाठी हे जे कुंचन आहे ना, हे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा। तर अशा प्रकारे माझ्या आजच्या पौर्णिमेच्या ज्या सगळ्या सेवा आहेत ना, त्या सर्व सेवा झाल्या। खूप वेळ जातो या सगळ्या गोष्टींसाठी, पण कसं आहे ना, मागच्या वेळी मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्याच्यावर आणखीन वेगवेगळे प्रश्न विचारले गेले, तर त्यामुळे मी आता असं काहीच सांगत नाही की किती वेळ लागला किंवा काय सेवा कशी केली किंवा सेवा काय केली ना, ते जास्त महत्वाचं आहे। आणि हे बघा, जे गौतम बुद्धांची जे मूर्ती आहे विचारत होत्या बऱ्याचशा ताई, तर बघा त्यांनी तो कोपरा पकडलेला आहे आणि खूप सुंदर वाटतंय ते तिथे आणि बाजूलाच आपलं मंदिर आहे। नमस्कार। तर अशा आजच्या आपल्या पौर्णिमेच्या आणि आजचा विशेष दिवस तो म्हणजे की गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमाच्या आपल्या सर्व अशा सेवा झालेल्या आहेत आणि स्वामींनी माझ्याकडून खूप 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 छान अशी पूजा आजची करून घेतली आहे। स्वामी दिसतायत पण आज खूप सुंदर। मी स्वामींना तेच म्हटलं की माझीच नजर तुम्हाला लागेल, इतकी सुंदर दिसतायत स्वामी, रूप एकदम फुलून आले त्यांचं छान। आणि गुरुपौर्णिमेला जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुपद आपण एकदाच घेतो, पण दरवर्षी आपण गुरूंना जो त्यांचा एक मान सन्मान असतो, जसं आपण कुलदेवीचा कसा मान सन्मान करत असतो तसा हा मान सन्मान म्हणून त्यांना नारळ आणि गुलाबाचं फूल आणि खडी साखर हे ठेवायचं असतं। आणि दरवर्षी आपण त्यांना एक गाराणं घालायचं असतं की मागच्या वर्षीचा माझा जो कारभार होता तो तुम्ही सगळा सांभाळलात, पण आता पुढचं जे वर्ष येत आहे त्याचा पण संपूर्ण कारभार तुमच्याच हातात आहे आणि तुम्हीच सगळ्या गोष्टी त्या बघा, तुम्हीच त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण करा, असं स्वामींना आपण एक छान प्रार्थना करायची। आणि आजची पूजा अशी झालेली आहे, माझं लक्ष्मी कुंचन पण आहे, धनलक्ष्मी कुंचन त्याची पण सेवा झालेली आहे, स्वामींची सेवा झालेली आहे, अभिषेक झालेला आहे, सर्व गोष्टी आणि वातावरण अगदी पवित्र आणि छान प्रसन्न असं झालेलं आहे। तर तुम्हाला पण नक्कीच पूजा आवडल्या असतील। हे जे मंदिर आहे ना, तर हे हॉलमध्ये केलेलं आहे। बऱ्याच जणांना खूप सारी क्युरियोसिटी आहे, खूप सारे प्रश्न आहेत, तर सगळ्या गोष्टी एकदम दाखवण्यापेक्षा हळूहळू तुम्हाला काही गोष्टी मी सांगेन, हळूहळू काही गोष्टी दाखवेन। तर म्हणून आजची जी पूजा आपली पौर्णिमेची झाली ती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा
आणि स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना की स्वामी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी येऊ देत। माझ्या पाठीशी तुम्ही जसे सदैव उभे आहात तसे सर्वांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि सर्वांचं कल्याण करा। तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।